नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाल बागडी स्वागत करतो आपलं आत्मबल फाउंडेशन आवळी बुद्रुक संचलित टागोर IAS अकॅडमीमध्ये। बघा, आपण ही गणिताची सिरीज चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये आपला हा दुसरा चॅप्टर आहे, ज्याचं नाव आहे अपूर्णांक। याच्या आधी आपण जो पहिला टॉपिक आहे महत्त्वाचा, सर्व एग्जामसाठी आपण एकत्रित मिळून ही एक लेक्चर सिरीज चालू केलेली आहे, ज्याच्यामध्ये पहिला आपण एक म्हणजे हे घेतलेला आहे, जो टॉपिक घेतलेला आहे त्याचं नाव आहे लसावी मसावी। तो आमच्या गणित नावाची जी काही प्लेलिस्ट आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकाल। ओके, बघा, त्यानंतर आपण हा जो काही दुसरा टॉपिक चालू केलेला आहे ज्याचं नाव आहे अपूर्णांक, त्याचा हा दुसरा पार्ट आहे। पहिला पार्ट आपण बघा त्याच लेक्चर सिरीज मध्ये तुम्हाला सापडेल। ओके, बघा, अपूर्णांक आपण दुसरा पार्ट चालू करूया। आता दुसरा पार्ट चालू करत असताना आपण एक सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट बघणार आहे ती म्हणजे एक पॉइंट बघणार आहे, आणि मग त्याच्यानंतर हळूहळू टाइप्स पाहत जाणार आहे। तो म्हणजे व्हॉट इज मीन्स कंटिन्युअस फ्रॅक्शन्स, किंवा त्याला सक्सेसिव्ह फ्रॅक्शन्स असं सुद्धा म्हटलं जातं। काय म्हटलं जातं? सक्सेसिव्ह फ्रॅक्शन्स। किंवा त्याला जर का मराठीचा विचार केला तर त्याला मराठीमध्ये अखंड अपूर्णांक असं म्हणतात। काय म्हणतात? अखंड अपूर्णांक। ओके, अखंड अपूर्णांक याचा अर्थ काय बघा। अखंड अपूर्णांक म्हणजे काय? म्हणजे एक्झाम्पल द्यायचं झालं तर समजा एक अशा पद्धतीने असेल, किंवा आणि परत वाढत जाईल समजा, किंवा असे, तर याला काय म्हणतात? अखंड अपूर्णांक। म्हणजे बघा, अंशात किंवा छेदाचा जर विचार केला तर एकापेक्षा जास्त अपूर्णांक आहेत, बरोबर आहे ना? ते संपतच नाही, एकापेक्षा जास्त अपूर्णांक वाढतच जात आहेत। त्याला म्हणायचं काय? कंटिन्युअस फ्रॅक्शन्स किंवा सक्सेसिव्ह फ्रॅक्शन्स म्हणजेच अखंड अपूर्णांक। आता अशा पद्धतीची गणित नेमके म्हणजे अखंड अपूर्णांकाची कशा पद्धतीने सोडवली जातात ते आपण येणाऱ्या टाइप्स मध्ये पाहणार आहोत। ठीक आहे, ओके, बघा, टाइप 8 आपण टाइप 7 जे आहेत ते पहिल्या पार्टमध्ये घेतलेले आहेत, त्यामुळे हा पुढचा टाइप आहे, आणि हा टाइप कंटिन्युअस फ्रॅक्शनचा आहे। ओके, बघा, हे आपल्या समोर अशा पद्धतीचं कंटिन्युअस फ्रॅक्शनचं प्रश्न पडतो। ओके, अशा पद्धतीचं गणित येतं। आता आपल्याला माहिती आहे शिडी आपण खालून वर चढतो, वरून खाली कधी येत नाही, खालून वर चढतो। तशा पद्धतीने हा कंटिन्युअस फ्रॅक्शनचं काम असते। म्हणजे आपण इथे खालून असं वर सोडवत जायचं असते, बरोबर आहे? म्हणजे खालची स्टेप झाली की वरची, मग त्याच्यावरती, मग त्याच्यावरती, म्हणजे अशा पद्धतीने आपण जायचं असतं। लक्षात ठेवा, कंटिन्युअस फ्रॅक्शन्समध्ये शिडी सारखं वर चढायचं असतं, लक्षात ठेवा। ओके, बघा, हा प्रश्न व्यवस्थितरित्या बघा, आपण शांतपणे हा सोडवत घेऊया। ओके, बघा, मी एक एक स्टेप मात्र पुसत जाणार आहे, वरती। ठीक आहे, बघा, टाइप 8 जो आहे, आपण टाइप 7 जे आहेत त्या आधीच्या पार्टमध्ये घेतलेले आहेत, त्यामुळे टाइप 8 हा कंटिन्युअस फ्रॅक्शनचा टाइप आहे। ओके, आपल्यासमोर हा प्रश्न आहे, आपल्यासमोर हा कंटिन्युअस फ्रॅक्शनचा प्रश्न आहे। लक्षात ठेवा, कंटिन्युअस फ्रॅक्शनचा प्रश्न ज्यावेळी आपण सोडवत असतो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कंटिन्युअस फ्रॅक्शन आहे। आणि समजा ही एक अशा पद्धतीची शिडी आहे, आणि ती शिडी कधी पण आपण चढत असतो, बरोबर आहे का? म्हणजे खालून वरती असं जात असतो, बरोबर आहे ना? असं वरती स्टेप जात असतो। सेम तशाच पद्धतीनं तोच एक प्रिन्सिपल समोर ठेवून हे कंटिन्युअस फ्रॅक्शनचं गणित आपल्याला काय करायचं असतं? सॉल्व्ह करायचं असतं। दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट। ओके, म्हणजे खालून वरती जायचं असतं। बघा, आता मी काय करणार आहे, खालून वरती जात असताना हळूहळू एक स्टेप जी आहे ती पुसत येणार आहे। ठीक आहे, त्यामुळे तुम्ही हे व्यवस्थितरित्या गणित पहा। ओके, बघितलं? आता त्यानंतर ह्याचा फक्त विचार करूया। आता आपण ह्याचा फक्त या खालच्याचा विचार करूया। आता या वरच्यांचा संबंध सोडा, फक्त खालून वरती जायचं आहे ना, त्यामुळे खालच्याचा विचार बघा। बघा, हे खालचं कसं सोडवतो आपण बघितलेलं आहे पहिल्या पार्टमध्ये। 2 1 2 बेक के बे 2 आणि 1 3, बरोबर आहे का? म्हणजे इथं काय आलं? 3/2, बरोबर आहे ना? बघितलेलं आहे आपण, हे मी काढतो, इथं 3/2 लिहितो। हा, आता हे जे 3/2 आहे आपल्याला चांगलं माहित आहे, 3/2 इथं खाली असेल तर हे जर फिरवलं वरती, फिरून वरती जातंय, बरोबर आहे ना? आणि फिरून वरती गेलं तर काय होतं त्याचं? 2/3, बरोबर आहे का? म्हणजे हीच गोष्ट आता वरती फिरणार आहे, आणि इथं काय येणार आहे? 2/3। लक्षात ठेवा मी काय सांगायला लागलोय ते। बघा, आपण इथं 3/2 उत्तर काढलं खालच्याचं उत्तर काढल्यानंतर ही गोष्ट फिरल्यानंतर वरती काय गेलं? 2/3। मग हे सगळं परत पुसून टाकलं, सगळं गेलं। आता चला, एवढंच राहिलं। बघा, अशा पद्धतीने स्टेप करायचे आहेत। परत हे सोडवलं। आता 3 1 3, 3 आणि 2 5, काय राहिलं इथं? 5/3। लक्षात ठेवा, इथं काय राहिलं? फक्त 5/3। आणि आता परत हे 5/3 मी कुठं नेणार आहे? वरती नेणार आहे। मात्र वरती नेल्यानंतर ते कसं होणार आहे? उलटं होणार आहे। लक्षात ठेवा, म्हणजे इथं फक्त काय राहणार? 5/3, हे सगळं जाणार, गेलं ते, कारण तिथे 1 होता त्यामुळे ते गेलं। ओके, लक्षात आलं ना? आता पुढे
5/3 म्हणजे 3/5. आज आय एम सॉरी 3/5 जाणार आहे. 5/3 होतं ना, त्यामुळे 3/5 जाणार आहे. आय एम सॉरी फॉर दॅट. 3/5 होणार आहे. परत आता आपल्याला माहिती आहे ही खालची लेवल आपण परत सोडवायची आहे. बघा 5 एके 5, 5 आणि 3 8, म्हणजे इथं काय काय खाली राहिलं 8/5. आता 8/5 काय होते, परत वरती फिरून वर जाते, इथं फिरते, इथं राहते, म्हणजे कुठं 5/8 हे लक्षात ठेवा. काय राहिलं फक्त आता इथं 1 + 5/8. आणि हे आता तुम्ही शेवटी सोडवलं. 8 एके 8, 8 आणि 5 13, 8 5 13, 13 आणि खाली 8, म्हणजे 13/8 असं तुमचं उत्तर येते. लक्षात ठेवा, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. किंवा अशा पद्धतीने तुम्ही हे गणित काय करू शकता, सोडवू. बघा ह्याचं उत्तर आपण असंही देऊ शकतो, अदरवाईज तुम्हाला माहिती आहे मिक्स्ड अपूर्णांकामध्ये देऊ शकतो. बरोबर आहे का. मिक्स्ड अपूर्णांकामध्ये देत असताना मी पहिल्या पार्टमध्ये सांगितलेलं आहे की या साध्या अपूर्णांकाचं मिक्स्ड अपूर्णांकामध्ये म्हणजे मिश्र अपूर्णांकामध्ये कशा पद्धतीने रूपांतर करायचं. बघा 8 आहे असा खाली ठेवला, हा 8 आहे असा, 8 ने 13ला भाग घालवला, 8 एके 8, कारण 13ला तर पूर्ण भाग जात नाही. तो जो 1 आहे तो 1 इथं ठेवला आणि उरलं किती 5, ते उत्तर इथं लिहिलं, म्हणजे 1 5/8 हे तुमचं काय येणार आहे, उत्तर येणार आहे, किंवा हे उत्तर येणार आहे. ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत कंटिन्युअस फ्रॅक्शन्स व्यवस्थितरित्या सोडवत असताना. म्हणजे स्टेज वाईज यायचं आहे, लक्षात ठेवा. ओके, आणखीन एक घेऊया, त्यानंतर तुम्हाला हे समजत जातील गोष्टी. बघा त्याच संदर्भातील आता पुढचं गणित आहे. हे बघा कंटिन्युअस फ्रॅक्शनचंच गणित आहे. मी सरळ सरळ सांगितलेलं आहे की खालून वर तुम्ही सोडवत या. पहिल्यांदा हे गणित व्यवस्थित लिहून घेतलेलं आहे तुम्ही. लिहून घेतल्यानंतर आता मी व्यवस्थितरित्या ते काय करत येणार आहे, सोडवल तसं पुसत येणार आहे. ठीक आहे, आता जरा लक्ष द्या. बघा पहिल्यांदा हे सोडवून घ्यायचं, हे सोडवून घ्यायचं, पण एक काम करायचं, एक जरा डोक्यात ठेवायचं. 1 अधिक इथं आहे की नाही, हे असं हे पहिला सोडवायचं आहे. हे इथंपर्यंत हे लक्षात ठेवायचं, असा एक भाग करून घ्यायचा. म्हणजे सांगतो काय करायचं आहे ते. बघा पहिला हे आपण खालचं सोडवून घ्यायचं. बेक के बे, 2 एके बेक के बे, आणि मध्ये चिन्ह काय आहे, वजा आहे. मग अशी काय नव्हतं, म्हणजे काय सांगितलेलं आपण, अधिक, आणि इथं काय दिलंय, वजा चिन्ह दिले. ह्यानं ह्याला गुणलं म्हणजे 2 उत्तर आलं, आणि ह्या 2 मधनं वजा 1 केलं म्हणजे किती आलं 1, आणि खाली किती आहे 2, म्हणजे 1/2. इथे किती असणार आहे 1/2. लक्षात ठेवा. आता हा जो 1/2 आहे हा काय होणार, मी मगाशीच सांगितलेला आहे, उलटून वरती जाणार. उलटून वरती गेला म्हणजे तो इथं आला, 2/1 आला काय 2/1. मग हे सगळंच्या सगळं गेलं, स्टेप सगळ्या पूर्ण गेल्या. ओके, मग इथं हेच का राहिलं ते पण आता पुढच्या गणितात सांगतो. इथं पुढच्या बाजूला 1 होतं काय, आता इथं बघा. बघा परत काय करूया, ही खालची आता लेवल सोडूया पहिल्यांदा. बघा ही खालची लेवल कशी सोडवणार आता मी, 1 एके 1, बरोबर आहे काय, 1 एके 1, 1 एके 1, आणि मग पुढं काय अधिक 2, बरोबर आहे, म्हणजे किती आलं इथं 3, 3/1 आलं ना, 3/1. आता हे 3/1 आहे ते काय होणार, वरती पुढे जाऊन 1/3 उलटी होणार इथं, म्हणजे 1/3. आता हे इथं उलटी केलं तुम्ही त्यावेळी किती आलं इथं 1/3 आलं. मग हे 1/3ला आम्ही 1/3च घेतलं, काय बदललं त्याला, का नाही बदललं माहिती आहे का, इथं पुढे सुद्धा 1 आहे म्हणून. त्याचं गणित तुम्हाला पुढच्या वेळेला सांगतो. ठीक आहे, बघा त्यानंतर हे पुसून टाकलं. आता परत हे खालचं सोडवलं, 3 एके 3, 3 मधनं 1 गेला, किती उरलं 2, म्हणजे 2/3 आलं. बरोबर आहे, हे कसं तयार करायचं आपल्याला माहिती आहे, इथं 2/3 आलं. आता हे जे 2/3 आहे मी परत सांगितलेलं आहे, काय करायचं आहे, पलटायचं आहे, वरती पलटायचं आहे, वरती न्यायचं आहे, म्हणजे किती आलं 3/2. बरोबर आहे, मग हे पूर्ण सगळं गेलं. आणि हे सोडवायचं, बेक के बे 2 आणि 3 5, आणि 5/2 हे तुमचं असेल उत्तर. आता तुम्ही असं लिहू शकता, अदरवाईज ऑर काय करू शकता तुम्ही, त्याला मिश्र अपूर्णांकामध्ये त्याचं रूपांतर करू शकता. म्हणजे कसं, खाली आहे असा 2, खाली आहे असा 2, बेक के बे 2 2 4, 2 2 4 झालं म्हणजे उरला 1. हे तुमचं हे किंवा हे काय असेल तुमचं उत्तर असेल, लक्षात ठेवा. काय बघा, सेम कंटिन्युअस फ्रॅक्शनचाच हा प्रश्न आहे. सेम तशाच पद्धतीनं खालून वरती असं सोडवायला पाहिजे, पण एक बदल आहे मगाच्या प्रश्नामध्ये आणि ह्या प्रश्नामध्ये. इथं 4 आहे तिथं 1 होतं, इथं 3 आहे तिथं सुद्धा 1च होतं, इथं 2 आहे तिथं 1च होतं, म्हणजे प्रत्येक ठिकाणी 1 होतं, इथं मात्र वेगवेगळ्या संख्या आहेत. आता मात्र थोडंसं लॉजिक वेगळं लावावं लागतं, बस एवढीच ह्या प्रश्नामध्ये आणि त्या प्रश्नामध्ये काय आहे फरक आहे. ठीक आहे, बघा सेम गोष्ट मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे, हे एवढं आपण पहिला सोडवून घेतोय. बघा हे जरा बाजूला करायचं आणि हे एवढं पहिला सोडवून घ्यायचं. बरोबर आहे की नाही, एवढं सोडवून घेत असताना पहिल्यांदा माहिती आहे आपल्याला हे खालचं पहिला सोडवून घेतोय आपण. खालचं कसं, बेक के बे 2 आणि 1 3, म्हणजे 3/2. आता हे कसं करायचं हे आपल्याला मी आता नाही सांगणार आहे, कारण की आमचा जो पहिला पार्ट झालेला आहे त्याच्यामध्ये हे कसं तयार काय करायचं असते आपल्याला सर्वांना माहिती आहे. दिस इज व्हेरी व्हेरी बेसिक थिंग्स. ओके, हे जर 3/2 आलं, इथं मी 3/2 लिहिलेलं आहे.
ओके, आता बघा हे जे 302 आहे हे उलटून वरती जाणार, हे तर आपल्याला माहिती आहे, मी याच्या आधीच सांगितलेलं आहे, हे 302 उलटून वरती जाणार म्हणजे काय राहणार 2/3 झालं. पण मगाच्या मध्ये आणि आत्तामध्ये एक फरक आहे, इथं आधी 1 होता, आता इथे किती आहे 4 आहे, बरोबर आहे का. ह्या 4 ने ह्या 2 ला गुणायचं, 4 2 किती 8 आणि इथं 8 ठेवायचं काय 8 आणि मग हे सगळं पुसून टाकायचं, मग हे सगळं गेलं म्हणायचं. लक्षात ठेवा, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. मग परत आता हे सोडवायचं, आपल्याला माहिती आहे सेम प्रोसिजर, 3 1 3 आणि 3 आणि 8 किती 11, बरोबर आहे. म्हणजे इथं काय राहणार 11/3 राहिला. आता हा 11/3 आपल्याला माहिती आहे पलटून कुठं जाणार आहे वरती जाणार आहे, गेला इथं गेला समजा 3/11, 11/3 आहे, उलटून गेला की काय होतोय 3/11. पण इथं आता 1 नाही आहे, इथं किती आहे 3 आहे आणि 3 गुणिले 3 किती 9, मग इथं किती राहणार 9 राहणार. लक्षात ठेवा आणि हे सगळं जाणार. ओके, लक्षात ठेवा, फार महत्त्वाची गोष्ट आहे. परत आता हे आपण सॉल्व आउट करणार, हे सॉल्व करणार कसं 11 × 11, 11 ने 9 किती 20, 20 आणि 20/11, 20/11 हे लक्षात ठेवा. आता हे 20/11 जे सोडवलेलं आहे ते काय करणार परत आपण उलटून वरती नेणार, नेलं उलटून वरती किती आलं 11/20. आता इथं 2 1 नाही आहे, इथं 2 आहे, म्हणजे त्यामुळे ह्यानं याला पहिला गुणणार किती 11 2 22. लक्षात ठेवा, हे पण घालवून टाकणार आणि मग जे हे सोडवणार हे तुमचं असेल काय फायनल आन्सर, शेवटचं उत्तर. लक्षात ठेवा 20 × 20, 20 आणि 22 किती 42 आणि 42 भागिले हे 20, हे लक्षात ठेवा, हे तुमचं उत्तर आहे. अदरवाईज हे तरी उत्तर असेल किंवा ह्याला संक्षिप्त रूप द्या, 2 20 आणि 21, बरोबर आहे 21/20 हे तरी उत्तर असेल. अदरवाईज किंवा ह्या 21/20 ला तुम्ही पूर्णांक युक्त अपूर्णांकामध्ये काय करा त्याचं बदल करा, त्याचा परिवर्तन करा, त्याचं बदल करा. आता याला कसं करू शकतो आपण 21/20 ला आपल्याला माहिती आहे 10 आहे असा खाली लिहिला मी, 10 आहे असा खाली लिहिला, बरोबर आहे. याचं 21/10चं आय एम सॉरी 21/10चं 10 आहे असा खाली लिहिला, बरोबर आहे. त्यानंतर 10 ने 21 ला भागलं, 10 × 10, 10 2 20, 10 2 20 उरला किती 1, तो 1 इथं लिहिला, हेच तुमचं असेल उत्तर. लक्षात ठेवा, हे उत्तर असेल, हे उत्तर असेल किंवा हे उत्तर असेल, तिन्हीपैकी कोणतेही उत्तर असेल. पण लक्षात ठेवा, एक तर सोडवण्याची पद्धत, एक नसेल तर काय केलं पाहिजे पलटून व्यवस्थित घेतलं पाहिजे, तिथं कोणतंही कन्फ्युजन येता कामा नये. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, बघा पुढील त्याच टाईपचा प्रश्न आहे, तसाच प्रश्न आहे बघा, सेम कंटिन्युअस फ्रॅक्शनचा प्रश्न आहे, याची तुम्हाला किंमत काढायची आहे. जरा लक्ष द्या. पहिल्यांदा आपण माहित आहे बघा, मी परत सांगणार नाही, पहिल्यांदा खालची स्टेज सोडवायची आहे, बरोबर आहे. 3 × 9, 9 1 10, 10/3 इथं 10/3 राहिलं, उलटून वरती गेलं म्हणजे काय आलं इथं काय आलं 3/10, इथं 1 आहे त्यामुळे काय प्रश्न नाही, सगळंच मिटवून टाका, इथं फक्त काय राहणार आहे 3/10. ओके, सेम परत प्रोसिजर केली, सेम हे सोडवून घेतलं, 10 × 30 बरोबर आहे का, आणि ह्या 30 मधनं 3 हे घालवायचे आहेत, वजा करायचे आहेत, मध्ये चिन्ह आहे, म्हणजे इथे किती राहणार 27 आणि खाली किती आहे 10, 27/10. आता हे 27/10 जे आहे ते आता परत उलटून वरती घ्यायचं आहे, म्हणजे इथे किती येणार 10/27. ठीक आहे, आणि इथं ते 1 असल्यामुळे सगळं घालवून टाकलं आपण. परत हे सोडवलं, 27 त्रिक 7 त्रिक 21, पाडे येत नाही आहेत, 7 त्रिक 21, इथं 2 घेतलं, 3 2 6 आणि 7 8 बरोबर आहे 81. ओके, 27 त्रिक 81, 81 10, 81 आणि 10 91, म्हणजे इथे येणार 91, 91/27. ओके, परत हे पुसली गोष्ट. आता माहिती आहे 91/27 वरती 1 आहे, पलटून वरती जाणार म्हणजे काय 27/91, हे तुमचं असणार लास्टचा आन्सर. लक्षात ठेवा, ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. प्रश्न सोडवत असताना सेम बेसिक गोष्ट लावायची आहे, फक्त शांत डोकं ठेवायचं आहे, पलटायचं आहे आणि तिथं 1 आहे का बघायचं, 1 असला म्हणजे व्यवस्थित हे करायचं, पुढची प्रोसिजर करायची. समजलं का. ओके, बघा पुढे आपल्या त्याच प्रकारातलं पुढचं गणित आहे. आपल्याला हे गणित पाहताना थोडंसं अवघड वाटू शकतं, पण हे अजिबात अवघड नाही. तेच नॉलेज फक्त अप्लाय करायचं आहे. याच्या आधीचं वगैरे तुमच्याकडे जे काही सिंपल नॉलेज असेल, नॉलेज नाही म्हणत मी, काही सिंपल गोष्टी त्या अप्लाय करायच्या आहेत, सहज हा प्रश्न सुटू शकतो आपल्याला. फक्त लक्ष द्या. बघा सेम अशाच पद्धतीने सोडवत जायचं आहे, हे तर आपल्याला माहिती आहे. बघा इथं 0.9 आहे, याला काय घाबरू नका. अधिक 1 9 + 1 आहे, बरोबर आहे. 9 + 1 किती आपल्याला माहिती आहे, किती असतो तो 10, बरोबर आहे का.
इथे 1/10 झालं. आता 0.9 आहे, लक्षात ठेवा 0.9. इथला जर मला पॉईंट काढायचा असेल तर खाली काय द्यावं लागेल, 10 लिहावं लागेल. लिहावं लागेल का, इथला पॉईंट काढायचा असेल तर खाली 10 लिहावं लागेल, हे सगळ्यांना माहित आहे. जर असं असतं तर हे मला ह्या पॉईंटच्या नंतर किती शून्य आहेत, 2 संख्या आहेत. मला ह्या पॉईंट काढायचा असता तर खाली किती शून्य द्यावे लागतात, 2 शून्य, हे माहित आहे सगळ्यांना. मग इथं माझं काय होतं, 0.9 होतं. मला हा जर पॉईंट काढायचा असला तर खाली किती शून्य द्यावी लागते, 1 म्हणजे 10. इथे दिलं. मग आता हे तर सोडवू शकतोय का नाही आपण. पहिल्या ह्याच्या पार्टमध्ये माहिती आहे आपल्याला दोघांचे छेद कसे आहेत, सारखे आहेत. छेद सारखे असले तर अंशांची फक्त काय होते, बेरीज. मग अंशांची बेरीज केली, 9 आणि 1 किती, 10. म्हणजे काय राहिलं तिथं फक्त 10/10. बरोबर आहे. आता हा 10/10 जर उलटून वरती गेला, लक्ष द्या, किंवा 10/10 म्हणजे काय, 10/10 1 1 1 1 1/1 ना. 10/10 म्हणजे काय, 1/1. बरोबर आहे. आता हा 1/1 वरती गेला, फक्त वरती गेला. इथं काय राहिलं, 1/1. 9 आणि किती, 10. 10/1 म्हणजेच 10. काय अवघड आहे का प्रश्न, काहीच नाही आहे. फक्त 10/10 म्हणजे 1/1. तो पलटून वरती गेला, किती राहिलं, 9 आणि 1 10. 10/1 म्हणजे 10. ओके, उत्तर किती आहे, 10. लक्षात ठेवा, जेवढा वाटत होतं तेवढा हा प्रश्न अवघड नाही आहे, अतिशय सोपा प्रश्न आहे. बघा, त्याच पद्धतीचा आणखीन एक पुढचा प्रश्न आपण घेतलेला आहे. दिस इज ऑल्सो व्हेरी व्हेरी सिंपल क्वेश्चन. ओके, सोपा प्रश्न आहे. फक्त याच्या आधीचं जे नॉलेज आहे ते फक्त सिंपल रीतीने इथं अप्लाय करायचं आहे, बाकी काहीच गोष्टी करायच्या नाहीत. बघा, सोडवायला चालू करूया. 3 त्रिक 9, बरोबर आहे. 9 आणि 1 10. इथे किती राहिलं, 10/3. सिंपल, 10/3. आता आपल्याला माहिती आहे 10/3 आलेला आपण काय करतो, उलटून वरती नेतो. नेलं उलटून वरती, काय राहिलं, 3/10. झाल्यानंतर हे पुसून टाकतो, झालं. बरोबर आहे, सिंपल. परत 10 त्रिक 30. 30 आणि 3 33. म्हणजे किती राहिलं इथं, 33/10. आणि हे 33/10 आपण परत काय करतो, उलटून वरती नेतो. उलटून वरती नेल्यानंतर काय होतं त्याचं, 10/33. आणि पुढे 1 असल्यामुळे हे पुसून टाकतो सगळं. ओके, परत याला आता कसं सोडवतो, 33 त्रिक 99. 99 आणि 10 109. 99 आणि 10 किती, 109. 33 त्रिक 99. 99 आणि 10 109. आणि खालचं 33 आहे असं. झालं, इथपर्यंत आलं आपलं. काय आलं, 109/33. म्हणजे खालची गोष्ट तर सोडवत आणली, इथपर्यंत आपल्याला बेसिक माहिती आहे. आता हे सोडवणं पण माहितच आहे की आपल्याला, वजाबाकी तर आपण पहिल्या पार्टमध्ये शिकलेलोच आहे. बरोबर आहे की नाही. एक तर डायरेक्टली हे काढून म्हणजे जे हे आहेत ते काढून आपण इंटिजर्स बाहेर काढून हे करू शकतो. अदरवाईज डायरेक्टली याचं साध्या अपूर्णांकामध्ये पहिला रूपांतर करू शकतो, ह्याचं आणि ह्याचं. बघा, ह्याचं करा. 3 2 6, 6 आणि 1 7 म्हणजे 7. आणि खालचं 3, 7/3. मधलं चिन्ह वजा. 11 1 11. 11 आणि 2 13 म्हणजे 13 हे किती आहे, 11. बरोबर आहे. आणि खालचं 109/33 ते आहेच. ओके, हिची आणि ह्याची आता मला वजाबाकी करायची आहे. मी एकतर काम करू शकतो 11 त्रिक 33, पण 11 त्रिक 33 करून वरच्यांचा संबंध काही येत नाही, त्यामुळे आपण काय करूया, सरळ सरळ इथं आता तिरकस गुणाकार करूया. तिरकस गुणाकाराने हे सोडवू शकतो ना वरचं. बरोबर आहे. कसं, 11 × 7 77. बरोबर आहे. मधलं चिन्ह वजा. 13 त्रिक 39 भागिले 11 त्रिक 33. बघा, पहिल्या पार्टमध्ये हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. वजाबाकी कशी करायची, बेरीज कशी करायची, बेसिक गोष्टी आहेत. त्या बेसिक गोष्टी फक्त इथे अप्लाय करायच्या आहेत, बस, बाकी काही गोष्टी नाही. खाली काय आहे, 109/33. बरोबर आहे का. ओके, मग 77 मधनं 39 गेले, इथं लिहितोय बघा. 77 मधनं 39 गेले, उरले किती, 38. खाली त्याच्या किती आहे, 33. त्याच्या खाली किती आहे, 109/33. आता हे 109/33 उलटून वरती जाणार आहे. बरोबर आहे का, उलटून वरती जाणार म्हणजे असं होणार. इथं आहे 38/33 आणि ते उलटून वरती गेलं. उलटून गेलं म्हणजे गुणाकारामध्ये गेलं. लक्षात आलं ना, किती, 33/109. हे उलटून जाणार आहे वरती. 33ला हे 33 निघून जाणार आहे आणि राहणार काय आहे, फक्त 38/109. लक्षात ठेवा, दिस इज ऑल्सो व्हेरी व्हेरी सिंपल क्वेश्चन. पण ह्या गोष्टी समजणं फार गरजेचं आहे. बेसिक नॉलेज अप्लाय करणं फार गरजेचं आहे. ठीक आहे.